नमस्कार प्रिय रसिकांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आता थंडी चालू झालेली आहे. थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले पाहिजे. तीळ हा अतिशय उष्ण पदार्थ आहे, त्यामुळे आज मी तिळाचे लाडू बनवणार आहे. हे तिळाचे लाडू अगदी कमी साहित्यात बनून तयार होतात. चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया. लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले, त्याचप्रमाणे अर्धा किलो तीळ आणि 700 ग्राम गूळ घेतलेला आहे. गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवून त्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे. हे भाजताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे. शेंगदाणे कच्चे राहिल्यास पूर्ण लाडूची चव बिघडते, त्यामुळे शेंगदाणे भाजायला घाई करायची नाहीये. शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहे. आता त्याला एका ताटात काढून घेऊया. शेंगदाणे ताटात काढल्यानंतर त्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचे. आता गॅस चालू करून त्यावरती तीच कढाई ठेवायची आहे. त्या कढाईमध्ये तीळ टाकून घ्यायची. ही तीळ सतत हलवून मंद आचेवर भाजून घ्यायची. तीळ भाजायला सुरू झाले की तिळीचा आवाज असा तडतड येतो. तीळ जेवढी चांगली भाजल्या जाईल, लाडूची चवही तेवढीच चांगली येते. कच्ची राहिल्यास लाडूला कडवटपणा येतो. भाजून झालेली आहे, त्याला आता एका ताटात काढून घेऊया. ही तीळ एका ताटात काढून थंड करून घ्यायची. शेंगदाणे थंड झालेले, ह्याचे आपण साल काढून घेऊया. ही शेंगदाणे दोन्ही हाताने चोळून त्याचे साल काढून घ्यायचे. शेंगदाण्याचे साल काढून झालेले, आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे टाकून जाडसर दळून घेऊया. आता इथे दाखवल्याप्रमाणे शेंगदाणे दळून घ्यायचे. ही शेंगदाणे एका भांड्यात काढून घ्यायचे. तर त्याचप्रमाणे तीळही वाटून घ्यायची. तीळही त्याच भांड्यात काढून घ्यायची. अशी तीळ न दळता अशीच टाकून घ्यायची. हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. आता गॅस चालू करून त्यावरती एक कढाई गरम होण्यासाठी ठेवून द्यायची आणि त्या कढाईमध्ये 2 चम्मच तूप घालायचे. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने कापून घेतलेला गूळ घालून घ्यायचंय. त्यानंतर कढईमधलं गूळ गरम करून वितळून घ्यायचंय. तर हे लाडू तुम्ही 2 ते 3 महिने आरामात स्टोर करू शकतात. गूळ सतत हलवत राहायचंय, नाहीतर खालून जळण्याची शक्यता असते. तर इथे आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा, इथे फक्त गूळ वितळून घ्यायचंय. गूळ जर जास्त शिजला गेला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते. गूळ मेल्ट झालेला आहे. आता त्याच भांड्यात हा गूळ काढून घेऊया. आता गूळ व हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे मिश्रण पुन्हा एकदा कढाईमध्ये टाकून गरम करून घ्यायचे. हे मिश्रण मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचे.
गरम झाल्यानंतर एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचंय. आता याचे लाडू बनवायला सुरुवात करायची आहे. एक एक करून सर्व लाडू बनवून घेऊया. मिश्रण गरम आहे तोपर्यंत सर्व लाडू पटपट बनवून घ्यायचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले लाडू देखील तयार आहे.